चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामे न सांगता करी अनाथाचा बंधू आणि असल्या संबंधू असे भक्ताची घरी कामे न सांगता करी तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताची घरी कामे न सांगता करी विठ्ठला चरण संतांचिया त्यांचा पतीचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी माऊलींच्या सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून तुकोबाराय भगवंताच्या ठिकाणी असणारी भक्ताविषयीची भक्तवत्सलता प्रतिपादन करतात. आपल्या महिन्याची वारी आणि त्या वारीमध्ये अचानक आलेली माझ्याकडे सेवा. काल अचानक माऊलींनी बाबांनी बोलून घेतलं. म्हटले महाराज तुम्हाला आम्ही 2-3 वर्षापासून फोन करतो, तुम्ही आळंदीला असताय पण तुम्हाला आज सेवा करावं लागेल. तर माऊलींना मी बरोबर टाळलं. माऊलींच्या जाळ्यातून निघलो बाबांच्या जाळ्यामध्ये शिरलो. बाबा म्हणले की मला काहीच सांगू नका. म्हणलं बाबा मी 1-2 महिन्यापासून निश्चित धावपळत कोणाला भेटायचं, कोणाचा नाश्ता, कोणाची पंगत, त्या गावच्या तुम्ही दिलं म्हटलं जबाबदारी आमच्याकडं. पण डोक्यात हेच म्हणलं. ते म्हणले तुम्ही एकदा तिथे उभा राहा, माऊली बोलून घेते. विठ्ठल नाही म्हणण्याचं कारण काही नव्हतं, परंतु कसं आहे आम्ही ज्या संस्थेत शिकलो, ज्या बाबांकडे शिकलो, मोठ्या तालमीत शिकलो आणि मोठ्या तालमीत शिकलेल्या पैलवानांकडून बऱ्याच लोकांना अपेक्षा असते आणि जिंकल्यावर नाव कमी होतं पण पैलवान पडल्यावर नाव त्याचं जास्त बदनाम होतं. विठ्ठल आणि माऊलींमार्फत आदरणीय भाऊ मार्फत मस्के बाबा यांच्या मार्फत माझ्या वाट्याला आमचे कैलास भाऊ असतील, ट्रस्टी राम मामा वगैरे, अभंग साहेब, कृष्ण भाऊ, या सगळ्यांच्या आज योगाने माझ्याकडं सेवेचा योग आला आहे. आणि आपले सेवा एकदम कमी वेळ, कारण कीर्तन उशिरा चालू झालेला आहे आणि आपल्याला 5ला बरोबर संपवायचं आहे. कीर्तनासाठी आज सर्व मंडळी आहे. आदरणीय गुरुवर्य भुगे बाबा आहे, गणेश महाराज जे आहे, आमचे गोरे महाराज आहे आणि आपले महिन्याचे सगळे सेवेकरी टाळकरी आहे. आमचे ढोळे गुरुजी, जेवरचे बाबा, पुढं आदरणीय ज्यांच्या समोर आम्ही लहानपणापासून वाढलो, आमचे फुले डॉक्टर आहे, कावरे साहेब आहे आणि तुम्ही सगळेच जण ओळखीचे आहे. कोणाचं सगळ्यांचं नाव मला माहित नाही आणि गादीवर सगळ्यांचं नाव घेणं उचित नाही. आदरणीय भाऊ आहे, जंगले भाऊ, आपले ट्रस्टी याचे. आणि गणेश महाराजांना मी म्हटलं आता आलं तर म्हटलं बाबांना म्हटलं हो चला, आणि कोणीतरी उभा करायचं
दामोदरचा तर जास्तच आग्रह होता. नाही नाही माहित बाबा म्हणले तर दामून आणखीन उचलून धरलं. ते टाळलं होतं. कसं आहे, मोठ्यांच्या आदेश किंवा आज्ञा हे लहानांनी पाळायच्या असतात. एक वडील जे करीत मग एक त्यांची बाबांची आज्ञा म्हणून दुसरं कोणीतरी उभं राहायचं, तर मी इथं उभं राहिलो. आता माऊलीची इच्छा, विठ्ठल आणि आपल्या ज्ञानेश्वरीमध्येच आहे ना, सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला ही नारायणे. म्हणजे गंमत गंमत अशी झाली की हा आपला जो तुकोबाराई चरित्र 16 होता बाबांच्या मुखातून, खरा तो बीजेला ठरलेला होता. कुठं बीजेला, आणि सर्व निवासी तालुक्यातले महाराज मंडळी वगैरे सगळे मिळून करणं. पण बाबांना फोन आला देऊचा, बाबांना म्हटले बाबाला काही नाही म्हणता येत नव्हतं. हा म्हणायचं नाही. बाबा म्हटले तर नेवासकरांना मी शब्द दिलेला आहे की तुकोबारायांच्या बीजेला हा कार्यक्रम होणार आहे. मग भुले बाबांनी आदरणीय भाऊंना फोन केला. भाऊ म्हणले आता त्यांना बी असं झालं का मोठ्या माणसाचा शब्द कसा टाळायचा. मग आपल्या नियमाचा कार्यक्रम देहू मध्ये गेला, आणि देहू मध्ये गेल्यानंतर एक दिवस हे सगळेजण तिथे गेले बाबांकडे गंगापूरला. मग म्हणले बाबा असं झालं, काय करायचं. म्हणले काय नाही, नेवासा ग्रामस्थ तरुण मंडळ सगळे माऊलीचे ट्रस्टीचे वगैरे जे सहकार्य असतं, गुढी पाडव्याला सप्ताह होतोच. मग असं म्हटल्यानंतर मला फोन केला बाबांनी, कसं करायचं. बाबा म्हणलं इथं जर एवढे रथी महारथी जर माझ्या पाठीमाग कार्य करणारे असले तर ते पुढे राहणार आणि आपण त्यांच्या पाठीमाग चालायचं. मग बाबांच्या आज्ञेनुसार आणि महाराजांनी सगळं भाऊंनी नियोजन केलं. आपल्या म्हस्के बाबांनी गावोगावी जाऊन आम्हाला फक्त नावच टाकायचे ठेवले होते. आम्ही पुढं सुरुवातीला कोणत्या गावाशी संपर्क नाही, काही नाही. महाराजांनी नियोजन केलं. सर्व जंगले महाराज असतील, खरात महाराज असतील, गैरीनाथ महाराज असतील, आदरणीय दादा महाराज भाईसर असतील, ते गावोगावी फिरले आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि बाबांच्या आशीर्वादाने. तसं जर पाहिलं तर परमार्थिक माणसाला सगळ्याला माहिती आहे, राऊत बाबांची तारीख सहजासहजी भेटायचा विषयच नाही. तसं झालं ते आपल्याला एवढ्या सहजासहजी भेटलेली आहे. आता तुम्ही सगळ्यांनी खंबीरपणे त्या कामाशी पाठीमाग उभा राहायचं आहे. परिहार संपलेला आहे. आपल्या सेवेकरता निवडलेला अभंग आहे तुकोबरायांचा. तुकोबराय या अभंगातून भक्तवत्सलता प्रतिपादन करतात. आता भक्तवत्सलता म्हणजे काय, तर थोडक्यात एका शब्दात सांगतो की भगवंताच्या अंतःकरणामध्ये आपल्या भक्ताविषयी असलेलं प्रेम. या अभंगामध्ये जे लक्षण सांगितलेलं आहे तसं आपल्या शास्त्रामध्ये लक्षणाचे 2 प्रकार केलेले आहेत, साधारण लक्षण आणि असाधारण लक्षण. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये सांगतात अंतरंग लक्षण आणि बहिरंग लक्षण. म्हणजे साधारणपणे जे वरून लक्षण असतं त्याला म्हणायचं बहिरंग लक्षण, आणि शास्त्राच्या सिद्धांतानुसार जे लक्षण असतं त्याला काय म्हणायचं अंतरंग लक्षण. अंतरंग लक्षण जे असतं ते त्रिकालवादी सत्य असतं. विठ्ठल बहिरंगामध्ये फरक होऊ शकतो लक्षणामध्ये, पण जे अंतरंग लक्षण आहे त्यामध्ये यत्किंचितही फरक होत नाही. आणि जर यत्किंचितही फरक जर झाला तर त्याला अंतरंग लक्षण म्हणत नाही. भक्तांचे 2 प्रकारचे लक्षण आहे. पहिलं लक्षण आहे बहिरंग लक्षण आणि दुसरं लक्षण आहे अंतरंग लक्षण. आता बहिरंग लक्षण कसं म्हणतात तर एका ठिकाणी म्हटलं आहे गोपीचंदन वर गोपीचंदन उठे
तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. अजून एका ठिकाणी बहिरंग लक्ष ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ जे कडे काळ. म्हणजे हे ज्या भक्ताचं हे बहिरंग लक्षण आहे आणि अंतरंग लक्षण आहे. वैष्णव तो जया भाऊनी देवा. अंतरंग लक्षण आणि बहिरंग लक्षण. विठ्ठल हो. तर ह्या अभंगामध्ये जे तुकोबारांनी सांगितलेलं आहे ते अंतरंग लक्षण आहे आणि त्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताची घडी कांबीर सांगता करी. तुकोबारायांना विचारलं की तुकोबाराय तुम्ही काय सांगतायत की भक्ताचं लक्षण सांगतायत आणि भक्ताचं लक्षण काय सांगितलं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये की असं सांगितलं की ज्याच्या चित्तामध्ये आस नाही त्याचा पांडुरंग काय होतो दास होतो. म्हटलं तुकोबाराय आम्हाला कळलं पण व्याख्या करत असताना व्याख्या दोष विरहित पाहिजे. कशी दोष विरहित पाहिजे. अव्याप्ती अतिव्याप्ती आणि असंभव दोष याने व्यतिरिक्त व्याख्या पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीची व्याख्या करत असताना त्यावर अव्याप्ती अतिव्याप्ती आणि असंभव अशा कोणत्याही प्रकारचा दोष नाही आला पाहिजे. आता तुम्ही म्हणता हे काय काढलं मधीच तर तुम्हाला थोडक्यात सांगतो. अव्याप्ती म्हणजे काय अतिव्याप्ती म्हणजे काय आणि असंभव दोष म्हणजे काय. आता उदाहरणार्थ आपण गायीची व्याख्या करायला घेतली. कशाची व्याख्या करायला घेतली गायीची. म्हटले मग जिला शिंग असतात तिला काय म्हणायचं गाय म्हणायचं. मग आता सरळ सरळ आपण व्याख्या केली जिला शिंग असतात तिला गाय म्हणायचं. पण जिला शिंग असतात तिला जर गाय म्हटलं तर हे ज्या दुसऱ्या प्राण्यांना शिंग आहे हे लक्षण काय जातं त्यांच्यावर पण जातं. म्हणजे कसं जातं गायीला शिंग असतात बरोबर म्हशीला पण काय असतात शिंग असतात. हरणाला पण काय असतात शिंग असतात. शिळीला पण काय असतात शिंग असतात. कोंबडीला पण काय असतात म्हणजे सावध म्हणजे आपण जे लक्षण करू राहिलो तर ते लक्षण करत असताना काय म्हटलं ज्याला शिंग आहे त्याला काय म्हणायचं गाय आहे. मग हे उत्तर आपलं बरोबर येत आहे का नाही.
व्याख्या करतोय ही अतिव्याप्त दोषाने काय आहे युक्त आहे. आणि दुसरं जे लक्षण आहे ते असंभव आहे. असंभव काय म्हटले, ज्याला खूर असतं त्याला काय म्हणायचं, गाय म्हणायचं. पण गाईला असं जे खूर असतं ते घोड्यासारखं खूर नसतं, बरोबर. घोड्याचं खूर कसं असतं, एकत्र असतं, आणि गाईचे खूर कसे असते, असे दोन असतात. याला असंभव म्हणायचं. मग तुम्ही काय सांगताय तुकोबर आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये आस नाही. आस शब्दाचा अर्थ अगोदर लक्षात घ्या. आस शब्दाचा अर्थ इच्छा. काय आस शब्दाचा अर्थ, इच्छा. म्हटले ज्याच्या अंतःकरणामध्ये काय नाही, इच्छा नाही, त्याला काय म्हणायचं, भक्त म्हणायचं. म्हटले तुकोबर आहे हे लक्षण आम्हाला पटत नाही. म्हटले का की भक्ताचं जे लक्षण करतायत आम्हाला असंही दिसतं की काही भक्तांच्या ठिकाणी इच्छा दिसतात आणि काही ठिकाणी भक्तांच्या ठिकाणी इच्छा दिसत नाही. मग आता हे लक्षण असंभव दोषामध्ये कसं जातं की उदाहरण आपण घेतलं की तुकोबर आहे म्हणतात की ज्याच्या ठिकाणी इच्छा नाही त्याला काय म्हणायचं, त्याचा पांडुरंग काय होतो, दास होतो. दास होतो म्हणजे भक्त होतो. कोणाचा, भक्ताचाच भक्त होतो, सेवा करतो. आता दास शब्दाचा अर्थ थोडक्यात म्हणजे अपराधीन, एकदम पराधीन जीवन, म्हणजे दुसऱ्याच्या ताब्यात असलेलं पूर्ण जीवन. आता नाही पण आपल्याला बी माहिती नाही, तुम्ही बी कोणीतरी ऐकलेलं असेल, पूर्वी ते राजासोबत किंवा अशा मोठ्या घरातून ते लग्न झाल्यावर किंवा दासी पाठवायची. म्हणजे त्यांचं वैयक्तिक जीवन कसं असायचं, परतंत्र असायचं एकदम. जे मालक म्हणेल, जे राजा म्हणत त्या पद्धतीनेच करावं लागेल. मग आता तुम्ही काय सांगतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा नाही त्याचा पांडुरंग काय होतो, दास होतो. बर, मग चित्ती नाही. पण आता आम्हाला सांगा, नामदेवराय हे पण कोण आहे, भक्तच आहे. मग रामदेवरायांच्या ठिकाणी इच्छा आहे का नाही. नामदेवरायांनी एका ठिकाणी मागणी केलेली आहे. काय मागणी केली, अकल्प आयुष्य अवेदया पुरा माझी या सका हरीच्या दासा. म्हणजे हे नामदेवरायांनी काही प्रगट केलेली आहे, इच्छा प्रगट केलेली आहे. आणि तुम्ही काय सांगतात, ज्याच्या ठिकाणी इच्छा नाही त्याचा पांडुरंग काय होतो, दास होतो. नवे जर आम्हाला जर वाटलं की पांडुरंगाने सुद्धा आम्हाला आमची सेवा करावी किंवा आमचं दास्यत्व करावं, तर मग आमच्या ठिकाणी काय नसलं पाहिजे, इच्छा नसली पाहिजे, बरोबर. आणि मग तुम्ही काय म्हणतात, ज्याच्या ठिकाणी इच्छा नाही त्याचा पांडुरंग काय होतो, दास होतो. मग आता तुम्ही पहिल्यांदा सांगितलं हे आम्हाला वाटतं असंभव दोषामध्ये, अव्याप्त लक्षणामध्ये हे आम्हाला मोडलं जातं. कसं की तुम्ही जे लक्षण करताय, जी व्याख्या करताय, तर ती प्रत्येक भक्ताच्या ठिकाणी बसली पाहिजे. काहींच्या भक्तांच्या ठिकाणी बसली, काहींच्या ठिकाणी न बसणं, म्हणजे याला काय म्हणायचं, अव्याप्ती दोष. नामदेवरायांच्या ठिकाणी इच्छा आहे, माऊलींच्या ठिकाणी सुद्धा इच्छा आहे. माऊली म्हणतात की माझी या मनीची आवडी पंढरपूर नेईन मुडी. ही पण काय आहे, इच्छा आहे. मग तुम्ही अगोदर व्याख्या काय करताय की ज्याच्या ठिकाणी इच्छा नाही त्याचा पांडुरंग काय होतो, दास होतो. मग यांच्या ठिकाणी इच्छा होती तरी बी पांडुरंगाने त्यांची काय केली, सेवा केली. मग तुकोबर आहे तुम्ही असं कसं म्हणता, आम्हाला पटवून सांगा. आपण तीन प्रकार पाहू राहिलो, अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव. अव्याप्ती आपल्याला कळलं की म्हणजे काहींना व्यापलं जातं आणि काहींना व्यापलं जात नाही. आता अतिव्याप्त कसं होतं, तर संन्यासाच्या ठिकाणी पण काय नसतात, इच्छा नसतात. त्यांच्या ठिकाणी पण काय नसतात, इच्छा नसतात. कारण सगळ्या इच्छेचा त्याग करूनच त्यांनी काय घेतलेला असतो, संन्यास घेतलेला असतो. आणि तिसरं लक्षण जे सांगितलं आपण, असंभव म्हणजे कसं, शक्यच नसणं. कसं शक्य नाही ते की इच्छा कुठं असतात, झाडाच्या मुळाला, शेंड्याला. अहो इच्छा अंतःकरणामध्ये असतात. कुठं असतात इच्छा, जे आपलं अंतःकरण आहे त्यालाच उपाधी भेदाने वेगवेगळे नाव येतात. मन, अहंकार, बुद्धी आणि अंतःकरण हे एकाच व्यक्तीचे नाव आहे, पण उपाधी भेदाने वेगवेगळे आहे. ते कसं तुम्हाला सांगतो विठ्ठला. आता आपल्याच पैकी इथं बसलो, एखादा व्यक्ती आहे त्याला गाडी पण चालवता येते. काय करते तर गाडी चालवता येते. आता
आता तो काय झाला, गाडी चालवता येते म्हणजे तो कोण झाला, ड्रायव्हर, बरोबर. आता तोच व्यक्ती उसने पासने पैसे देतो, टक्केवारीना 2%, अर्धा टक्के, 1% काय रेट असेल ते आपल्याला नाही माहिती. आपल्याला फक्त उदाहरणार्थ जायचं, आपल्याला उदाहरणार्थ जायचंय. मग ज्या टायमाला तो पैसे देतो कोणाला, ज्याला आवश्यक आहे, ज्याला गरज आहे, तर त्याला काय म्हणतात मग त्या टायमाला, सावकार. व्यक्ती किती आहे, एकच. उपाधी काय झाली त्याला, ड्रायव्हर, सावकार, बरोबर. तोच व्यक्ती कुस्त्या पण करतो, काय झाला, पैलवान. तोच व्यक्ती एका शाळेमध्ये शिक्षक आहे. तुम्ही म्हणता असं कसं शक्य आहे, दृष्टांताने तुम्हाला पटवून दिलं. विठ्ठल म्हणजे एकाच व्यक्तीच्या ठिकाणी उपाधी भेदाने काय झालं, आपण वेगवेगळे नाव केले, बरोबर. तर त्याप्रमाणे ज्या टायमाला तुकोबाराय म्हणतात, आपण जी शंका घेतली की आपण जे लक्षण केलेलं आहे ते अतिव्याप्त होतं, म्हणजे ते संन्यासाच्या ठिकाणी मोडत नाही. आणि इच्छा म्हणजे संन्यासालाच असतात किंवा असं नाही, भक्तालाच नसतात असं बी नाही, आळशी माणसाला सुद्धा इच्छा नसतात. हा बघा, बाबा नेहमी म्हणायचे परमार्थ हा आळशी माणसाचा नाही. आता बाबांची ती वाणी, मी तो म्हणतो परमार्थच नाही पण संसार सुद्धा आळशी माणसाचा नाही. आमच्याकडे गाळंदीला व्यक्ती आला होता. आता आपलं तुळशीच्या माळाचं दुकान आहे तिथं, माऊलीला त्यांना माहिती आहे सगळं. तर आम्ही दुकान चालू केल्यानंतर तर मग थोडंफार राहतो, कुणीतरी आता माळी नेल्या, दुकानदार दुसरे माळी विकायला न्यायचे. मग त्याला म्हणायचं, भाऊ हे घे त्यांचा नंबर आणि तुला 2 वाजता बोलवलेलं आहे. काय केलेलं आहे, तुला 2 वाजता बोलवलं आहे, तर तू त्यांच्याकडून एवढं बिल घेऊन ये. मग तू यायचा माझ्या पैसे माग, बरं 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 जातो. पण तू हसन का तिथं, मी म्हटलं असं ना, तुला काय करायचं. नाही नाही पण मग माझ्याकडे पैसे देईन का. आळशी माणसाचं तुम्हाला सांगतो, म्हणजे ते परमार्थाचा थोडा पण संसार सुद्धा नीट करून दे. बरं 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 जातो. तुम्ही म्हणता बोल आपण दुकान चालू असेल का, अरे म्हटलं जाऊच नको, इथंच मर. म्हणजे आळशी माणसाच्या ठिकाणी सुद्धा काय नसतात, इच्छा नसतात. गुरुवारी बाबा आळशी माणसाचं एक दृष्टांत सांगत असतात. असे पावसाळ्याचे दिवस चालू होते. पावसाळ्याचे दिवस चालू असल्यानंतर काही लोक रस्त्याने चालले होते. आता पावसाळ्याच्या दिवसात कोणतं फळ पिकतं, जांभळं जास्त. हा जांभळं. तर ते रोडच्या कडेला एक झाड होतं. तर झाडाखाली 2 माणसं झोपलेले होते. कसे होते, झोपलेले, आणि आपल्यासारखे तिथून चालले, विठ्ठल विठ्ठल. तर ते लोक रस्त्याने चालले. तर रस्त्याने पाळत चालल्या मग एक सदग्रस्त होते. तर त्यांनी पाहिलं, एक तिकडे डोकं होतं आणि एकाच इकडे डोकं होतं. तर ते म्हणले, बाबा इकडे. ते म्हणले, काय झालं. म्हणजे हे बघ बाबा, हे डोळ्यावर आहे ना काय पडलेलं आहे, जांभूळ पडलेलं आहे. एवढं उचला आणि फक्त कुठं टाका, तोंडात टाका. आता ते बिचारे सदग्रस्त होते. त्यांनी डोळ्यावरच जांभूळ उचललं आणि कानात टाकलं. नाही, हा तोंडात टाकलं. कुठं टाकलं, तोंडामध्ये टाकलं. तोंडामध्ये टाकलं तर कधी कधी काय होतं, सहज माणसाला विचारतं. म्हणले, अरे हे शेजारचं कोण आहे. ते म्हणजे माझा मित्रच आहे. कोणी किसने किस्से का, कोणी कोणाला म्हणलं, हा हे कोण मित्रच आहे, आम्ही लय जवळचे मित्र आहे. म्हटलं मग आता तू, मी एवढ्या लांब 10 फुटांवर चाललो होतो, तू मला आवाज का दिला. याला का बरं नाही सांगितलं. तर ते दुसरा जो होता ना, ते म्हणलं, बाबा मी काम त्याचं ऐकत नाही. म्हणले का, आता तुम्ही यायच्या अगोदर 5 मिनिटं झालं कुत्र माझ्या तोंडावर मुतत होतं, हात सुद्धा नाही म्हणला. दृष्टांत कशासाठी सांगितलं. हा मग त्यांच्या ठिकाणी सुद्धा काय नसतात, इच्छा नसतात. म्हणजे हे जे लक्षण सांगितलं तर हे भक्तावर जायला पाहिजे. तर आळशी माणसावर जातं, संन्यासावर जातं. म्हणजे हे लक्षण काय होतं, अतिव्याप्त होतं. आणि तिसरा दोष आहे, त्याला शास्त्रामध्ये असंभव म्हटलेलं आहे. असंभव तुम्हाला सांगितलं मी, की जे ओळंब्यातच बसत नाही.
म्हणजे ते अशक्य असतं. अशक्य कसं असतं तुम्हाला सांगितलं मी, उपाधी भेदाने तुम्हाला मी ते सावकारचे नाव सांगितले, अंतःकरणाचे, मनाचे, बुद्धीचे ते नाव सांगितले, बरोबर. तर ते कशासाठी सांगितलं मी तुम्हाला. आता हे अंतःकरण आपल्या ठिकाणी आहे, तर सर्व इच्छा पुढे निर्माण होतात अंतःकरण. मग जोपर्यंत शरीर आहे म्हणजे जिवंत आहे माणूस, तोपर्यंत इच्छा काय होणार. हा म्हणजे भक्त असू की अभक्त असू, कोणताही व्यक्ती असू, तो जोपर्यंत देहधारी आहे तोपर्यंत त्याच्या ठिकाणी काय असणार, इच्छा असणार. आणि तुकोबराय काय म्हणतात, चित्ती नाही कसं विठ्ठल याचं सरळ उत्तर असं आहे की तुकोबरायांनी याचे दोन प्रकार पाडलेले आहेत शास्त्राने. कसे दोन प्रकार पाडलेले आहेत. जरी प्रत्येकाच्या ठिकाणी इच्छा असल्या, तुकोबरायांच्या ठिकाणी इच्छा असल्या, माऊलींच्या ठिकाणी इच्छा असल्या, नामदेवरायांच्या ठिकाणी जरी इच्छा असल्या, पण इच्छेचे दोन प्रकार आहेत. काय आहे, एक मुक्तात्मक इच्छा आहे आणि दुसऱ्या बंधात्मक इच्छा आहे. मग ज्या संतांच्या ठिकाणी आहे तर ते हे जे आपण दोन प्रकार जर केले, अंतःकरणाचे इच्छेचे दोन प्रकार जर केले, मुक्तात्मक इच्छा आणि बंधात्मक इच्छा, तर साधू संतांच्या ठिकाणी ज्या इच्छा असतात त्या मुक्तात्मक इच्छा असतात. सर्वसामान्यांच्या ठिकाणी ज्या इच्छा असतात त्या बंधात्मक इच्छा असतात. म्हणून तुकोबरायांनी म्हटलेलं आहे, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या ठिकाणी इच्छा नाही म्हणजे कोणतीही इच्छा नाही तर बंधात्मक इच्छा नाही. परत काय होतं माहितीये का, ज्या बंधात्मक इच्छा असतात तर त्या माणसाला बद्धतेकडे नेतात, त्या बांधल्या जातात माणसाला. आणि ज्या मुक्तात्मक इच्छा असतात त्या भगवंताकडे नेतात, त्या संतांकडे नेतात, त्या ग्रंथांकडे नेतात. त्याच्यामुळे ज्यांच्या ठिकाणी मुक्तात्मक इच्छा आहे तर त्यांच्या ठिकाणी असंभव दोष येत नाही आणि अव्याप्ती येत नाही, अतिव्याप्ती नाही. मग तुकोबराय काय म्हणतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा नाही त्याचा पांडुरंग काय होतो, दास होतो. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास होतो. दास होतो महाराज. मग तुम्ही म्हटले की भक्ताची इच्छा असते का दास होण्याचे, नाही नाही, भक्ताची कधीच इच्छा नसते का पांडुरंगाने काय करावं, आपली सेवा करावी. पण भक्तच असं कर्म करतात महाराज, एवढं कर्म करतात की ते लाजत काजत भगवंताला त्या ठिकाणी अवतार घेऊन भक्तांची काय करावं लागते, सेवा करावं लागते. विठ्ठल ज्या भक्तांच्या ठिकाणी इच्छा नाही म्हणजे मुक्तात्मक इच्छा आहे, बंधात्मक इच्छा नाही, तर तो पांडुरंग काय करतो किंवा पुढे असतो तर आनंदाचं दुसरं भक्त
ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये तुम्ही काय म्हटले इच्छा नाही तर त्याचा पांडुरंग काय होतो दास होतो. मग ते दास होतो नेमकं कसा असतो? महिन्यातून एकदा येतो का वर्षातून एकदा येतो का 10 वर्षातून एखाद्या वेळेस कोबारे म्हणतात तसं असे भक्ताची आहे घरी म्हणजे तो साक्षात पांडुरंग परमात्मा कुठं असतो? भक्ताच्या घरी असतो. आणि भक्ताच्या घरी असल्यानंतर तो काय करतो की कामी न सांगता करी. तुकोबारायांनी गोड शब्द वापरला आहे. काय शब्द वापरला तुकोबारायांनी? कामे करतो देव पण कसा करतो न सांगता. समाजामध्ये 3 प्रकार पडतात तशी मनुष्यामध्ये. कसे किती प्रकार पडतात? एक काय करतात काम सांगितलं तेवढंच करणार. दुसरा असा प्रकार असतो की सांगून फक्त ऐकतातच. हा. आणि तिसरा प्रकार असा असतो की एखाद्या आवश्यक असलं ते मालकाने नाही सांगितलं तरी ते सुद्धा काम करतात. आता भक्ताच्या घरी असताना पांडुरंग तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकार पाळता येतील. एक तर भगवान परमात्मा भक्ताच्या घरी एक तर स्थूल रूपाने असतो आणि दुसरा असतो सूक्ष्म रूपाने असतो. आता जिथं जिथं आपण कथानक आपण बाबांच्या मुखातून ऐकतो तर ते स्थूल रूपाने आहे. ज्या कथा आपल्याला प्रगट बाबांनी सांगितल्या तुकोबारायांच्या जीवनचरित्रामध्ये. आणि दुसरा एक परमात्मा असतो तो सूक्ष्म रूपाने असतो. आता घर शब्दाचा अर्थ आपण जर शब्दशः जर अर्थ घेतला तर ते आपण घर शब्दाचा अर्थ काय होईल? जे स्लॅबचं बांधतो आपण पत्र्याचं बांधतो तर याला पण काय म्हटलं जातं? घर म्हटलं जातं. आणि दुसरा एक घर शब्दाचा अर्थ आहे. घर शब्दाचा अर्थ काय आहे? अंतःकरण. जनाबाईंनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे काय केलं? बंदीखाना केला हात विठ्ठल कुंडी. मग याचा अर्थ कोणतं घर येते? तर अंतःकरण रूपी घरामध्ये काय केलेलं आहे? भगवंताला कैद करून ठेवलेलं आहे. आणि जरी ज्या टायमाला स्थूल रूपाने जरी पण भगवंत भक्तांच्या जर घरी असेल तरी सुद्धा ज्या टायमाला भगवंत काम करत असतो किंवा त्या टायमाला भगवंतानी काय केलेलं असतं? आपल्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये अज्ञानाचं आवरण टाकलेलं असतं. काय टाकलेलं असतं? अज्ञानाचं आवरण टाकलेलं असतं. अज्ञानाचं आवरण म्हणजे काय की जर आपण एखाद्या कामामध्ये जर असेल, आता एखादा जर शेतकरी असेल किंवा जर एखादा दुकानदार असेल तर लोहार असेल तर तो पूर्वी ते धावं बिवा बनवायचे काम करायचे. किंवा दुकानदार लोक आज मी टेप नीट करतात, कुणी सायकल नीट करतं, कुणी फॅन रिपेअरिंग करतं. पण ते फॅन रिपेअरिंग करत असताना ते आपल्या काय असतात? कामामध्ये असतात. आणि कामामध्ये जर त्याच्या शेजारून तो एवढा कधी कधी व्यस्त जर असेल तर त्याच्या शेजारून जर दिंडी सुद्धा टाळता जरी वाजित गेली आणि तो खरंच आपल्या अंतःकरणावर काम करत असेल तर त्याला आपल्या जवळून काय चाललं ते त्याला कळत नाही. म्हणजे त्या टायमाला त्याचं अंतःकरण हे त्याच्या कामाशी जोडलेलं असतं. म्हणजे मला सांगायचं कशासाठी दृष्टांत
की त्या टायमाला त्याला बाहेरच्या गोष्टीचं काय असतं, अज्ञान असतं. तसं ज्या टायमाला भगवंत भक्ताच्या घरी काम करतो तर देवाला काही इच्छा, भक्तांना काही इच्छा नसते की देवाने काय करावं, आमचं काम करावं. पण ह्या बाबाला राहत नाही. विठ्ठल राहत नाही की ज्या टायमाला अनेक प्रारब्ध बलाने भक्ताच्या अंगावर सुख दुःख आलेलं असतं तर त्या टायमाला भगवंत ते काय करतोय, आपल्यावर घेतो. काय करतोय, आपल्यावर. आता आपण भक्त ठरवू की नाही ते काय आपल्याला माहित नाही, परंतु बऱ्याच टायमाला एक विशिष्ट वयानंतर आपला वेळ जात नाही, विशिष्ट वयानंतर झोप येत नाही, विशिष्ट वयानंतर आजार चालू होतात. मग लोक म्हणतात, बरेच लोकांचा असा आरोप आहे की तुम्ही कीर्तनाने भजनाने लोक काय केले, आळशी केले. नाही महाराज, ही जीवन जगण्याचं काय आहे, हे साधन आहे, ही कला आहे. तुम्हाला सत्य सांगतो, तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, मी तुमच्यापेक्षा खूप छोटा आहे. जे माणसं ज्ञानेश्वरी वाचतात, जे माणसं हरिपाठ घेतात, जे माणसं विष्णू सहस्रनाम घेतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, त्यांना आयुष्याच्या उतार वयाला त्रास होत नाही. काय होत नाही, त्यांना त्रास होत नाही. कारण अंतःकरणाची जी नाळ आहे आपलीवाली, आपलं अंतःकरण भगवंताशी काय आपल्याला बांधलेलं असतं. आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो, याच्यातले जवळजवळ सगळेच माणसं 2 तास 1 तास अर्धा तास प्रवचन असेल, कीर्तन असेल तर त्या कीर्तनाशी प्रवचनाशी समरस झालेले असतात. काय असतात, समरस झालेले असतात. आणि अंतःकरणाची वृत्ती स्थिर झालेली असते. काय झालेली असते, स्थिर. म्हणजे कीर्तन प्रवचन सुद्धा, भजन सुद्धा अंतःकरण स्थिर करण्याचं साधन आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये लहान मुलांना अटॅक येण्याचे प्रमाण झालेले आहे. ब्लॉकेज माणसांना होतात, मग ते रक्त पातळ करण्याच्या गोळ्या देतात, बीपी, शुगर. तर असं सहज, मी काय डॉक्टर नाही, पण थोडासा अभ्यास करून बघितला तर बीपी हा नावाचा आजारच नाही. मग हा थाळा वाजून चाप घरात घेतला. तुम्ही म्हणतात, कस काय म्हणतात, तर त्याचं कारण आहे. तुम्ही ज्या टायमाला कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, भजनामध्ये, पारायणामध्ये 4-4, 5-5 तास असतात तर तुमचं लक्ष फक्त अभंग. आता पुढे चालू आहे, आता महाराजांनी चाल बदलली आणि आपल्या मुखातला एखाद्या पाठातला अभंग आला तर अंतःकरण वृत्ती त्याच्याशी संलग्न होते. काय होते, संलग्न होते. आणि जे माणसं परमार्थच करत नाही त्यांच्या रात्रंदिवस डोक्यातच असतं, आता याचं कसं होईल, आता त्याचे पैसे येतील का नाही, तिचं लग्नाचं कसं होईल. आणि ह्या बाबांनी तर त्या लग्नाच्या दिवशी यांचं लग्न धरलं. अरे भल्या माणसं, तुला अटॅक नाही यायचं तर काय होईल. तुमच्या लक्षात आलं का, सगळ्या शास्त्रज्ञाचं म्हणणं काय आहे की ज्या टायमाला अंतःकरणामध्ये अनेक विचाराचं थैमान मांडलं जातं, अनेक प्रकारचे विचार वेगवेगळे. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षण म्हणजे क्षणोक्षणाला आपलं अंतःकरण काय होतं, हे करू का ते करू, ते करू का हे करू. आणि त्यातले त्यात आपल्याला सल्ले देणार त्याला माणसं असतात. हा, तुम्ही सहज चाललं विचारा, मला काय राव 2-4 दिवसापासून जरा डोकंच दुखत. मग ते म्हणून असं आहे का, तुम्ही काय सकाळी लवकर उठत नाही का, नाही उठतो, नाही मग पावर पाठी 4ला उठून 1-2 दिवस. बरं, दुसऱ्या एखाद्याला तेच विचार मांडा की काय होतं म्हणून डोकं दुखतं. काय दुखतं, डोकं. तेव्हा तुम्ही काय करा, आता तुम्हाला काही पित्ताची ॲलर्जी वगैरे आहे का, नाही. मग तुम्हाला काही आवाजा बिवाजाचा काही त्रास होतो का, नाही. मग शेजाऱ्याचं चांगलं चाललं असलं काही त्रास होतो का, तुमच्या लक्षात आलं का. तुम्ही जेवढ्यांना विचारता तेवढे तुम्हाला सल्ले काय होतील, वेगवेगळे भेटतील. म्हणजे प्रत्येकाचं अंतःकरण भगवंताने कसं बनवलं आहे, भिन्न भिन्न बनवलं. आणि एक तुम्ही, माझा 85चा जन्म आहे, आता याच्यात 50चे असतील, काही 55चे असतील, 1960चे असतील, 70चे असतील. तुम्ही एक 90-95चा काळ, त्याच्या अगोदरचा काळ बघा, आणि ह्या 95च्या नंतर, आणि त्यातली त्यात 2010, 2015 स्पीड आला. हो, काय झालं, स्पीड आला का, हे करू का ते करू, ते करू का हे करू, काहीच होत नाही आपल्याकडून. दुसरी एक गोष्ट, समजा त्या दिवशी 2 वर्षापूर्वी त्या 16 बरोबर एक जणांनी मुलाखत दिली.
म्हटले बाबा कुठून आले? त्यांनी मराठवाड्या गावाचं नाव सांगितलं. बर, पण मग आता पाऊस पडला असेल, मग आता तिकडची शेती कोण करेन? त्या बाबांनी छानसं उत्तर दिलं, मी नसल्यावर कोण करीन? तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण म्हणून सगळं चालू आहे, आपण म्हणून सगळं चालू आहे, आपण म्हणून सगळं चालू आहे. आपण म्हणून काहीच चालू नाही, उलट आपण म्हणून काही गोष्टी बंद पडलेल्या. सांगायचं तात्पर्य काय आहे? ज्या भक्तांची, ज्या वारकऱ्यांची, ज्या नामधारकांची भगवंताशी नाळ जोडलेली आहे ना, त्यांना शक्यतो त्रास होणार नाही. हा, काही आजार अनुवंशिकता असतात घरामध्ये, कोणाला आईला वडिलांना बीपी असेल, शुगर असेल, पण मग आता किती वयानंतर डायरेक्ट 22 आणि 23 जर वयामध्ये बीपी शुगर जर झालं. दुसरा एक आहे अन्नाचा प्रभाव आहे, ते मी मान्य करतो. अन्नाच्या प्रभावाने सुद्धा काय होतंय, उदाहरणार्थ जर अन्नाचा प्रभाव जर घेतला तर आता आपण आपल्या तिकडे नेवाशाला रविवारी बाजार भरतो, काही ठिकाणी सोमवारी भरतो, काही ठिकाणी मंगळवारी भरतो. तर पूर्वी काय व्हायचं, लाडू असेल, भेळ असेल, तेलकट पदार्थ असेल, भजे असेल, तर कधीतरी यायचे आपल्या आहारामध्ये. आठवड्यातून एक दिवस. पण कुटुंबामध्ये 10 माणसं, 9 माणसं, 2-4 लहान लेकरं असे सगळे असले का 10-20 रुपयाचे ते फरसाण भेळ आणायचे, मुठ 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 काय व्हायचं, सगळ्यांना भेटायची. पण मग कधी भेटायची ती? 8 दिवस. आता दररोज डबे भरलेले आहे ना, ते म्हणतो वाढ बरं थोडं तोंडी लावायला. आता याचा अर्थ काय झाला की त्या अन्नाने आपल्या शरीरावर काय केला, प्रभाव केला. मला म्हणायचंच नाही की रात्रंदिवस संसाराचाच प्रभाव होतो, संसाराचा प्रभाव होतोच, पण अन्नाचा सुद्धा प्रभाव. आणि अनेक शेतकरी मंडळी, आता आम्ही तर आळंदीला राहतो, तिकडं सध्याला काही कारणामुळे आम्ही, परंतु तुमच्याकडे जे जे शेतकरी आहे, माझं म्हणणं नाही तुम्ही 5 एकर ऊस लावित असेल, 10 एकर लावा, त्याची काहीच अडचण नाही. तुम्ही विकायला पिकू नका, पण अर्धा गुंठ्यात, 1 गुंठ्यात किमान बिगर केमिकलचं स्वतःसाठी तरी पिकवा. स्वतःसाठी विष आहे, फवारे जे आहे, युरिया आहे, सुकला आहे, हे विष आहे. आणि आपण ती विष काय करतोय, स्वतः घेतोय. त्या आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गावाला गेलो होतो, तर ते माणसं बसलेली होती. तर मी म्हटलं पुढे निघाले, म्हणजे आता ते फवारा मारायचा. म्हटलं कशावर? कोथंबीरवर. आता कोथंबीर ते म्हणे पाणीच नाही, म्हणे काय नाही पाणी. म्हटलं हा आता तुम्हाला माहिती आहे, फक्त मला ते समजलं म्हणून सांगतो की जर 8 दिवसाची 10 दिवसाची कोथंबीर फवारा मारल्यानंतर तिला पाणी दिल्यासारखं जर ती ताजी होत असेल, काय होती ती? ताजी होत असेल. तीच कोथंबीर जर आपल्या शरीरात जर गेली तर त्याच्यावर आपल्याला काय परिणाम होत असेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य, संसाराचा तर प्रभाव आहे, पण अन्नाचा सुद्धा प्रभाव आहे. म्हणतात की असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. मी अगोदर तुम्हाला ते कामच सांगणारे जे माणसं आहे, म्हणजे करणारे, त्यांचे 3 प्रकार सांगितले. काही माणसं काम सांगितलं तरी ऐकत नाही, काही सांगितलं तेवढंच ऐकतात, आणि काही सांगितलं ते ऐकतात पण आवश्यक असल्यानंतर ते पुढचं सुद्धा करून ठेवतात. विठ्ठल महाभारताचा सुंदर प्रसंग आठवला म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्हाला जाणकार मंडळी आहात, तर ज्या टायमाला कौरव पांडवांचं युद्ध झालं, तर युद्ध झाल्यानंतर म्हणजे चालू असताना सर्व कौरव मारले गेले, तर फक्त एकच राहिला होता त्याच्यातल्या. कोण? दुर्योधन. कोणतीची लीला सांगतो तुम्हाला, कामी न सांगता करी, त्या शब्दावर सांगतो तुम्हाला. तर गांधारी मातेंनी ज्या टायमाला त्यांचा विवाह झाला होता, कोणाशी विवाह झाला होता? धृतराष्ट्राशी. तर धृतराष्ट्र डोळ्याने कसे होते? आंधळे होते. तर त्यांनी सुद्धा त्यांना बघितलं नाही. त्यांना ज्या टायमाला कळलं की माझं लग्न आता कुरुक्षेत्रामध्ये धृतराष्ट्राची होणार आहे आणि ती व्यक्ती कशी आहे, तर त्यांनी त्याच दिवशी आपल्या डोळ्यावर काय केली? पट्टी बांधली. पट्टी बांधल्यानंतर अनेक वर्ष, आता एवढे सर्व कौरव जन्माला आले, त्याच्यावर युद्ध झालं, तर एकदा ही पट्टी काय केली नव्हती, त्यांनी डोळ्याची खोलली नव्हती. आणि तिसरी म्हणजे पतिव्रत असेल, कोण होतं ती? त्यांनी त्या पतीच्या व्रतामुळे जे डोळे बांधले, तर त्यांच्यामध्ये ते तप तयार झालं होतं, तप तयार झालं होतं. मग ज्या टायमाला त्यांना कळालं गांधारी मातेला की माझे सर्व पुत्र काय झालेले आहे? मारले गेलेले आहे.
पांडवांकडून, पण आता एक तरी पाहिजे वंशाचा दिवा, म्हणून दुर्योधनाला निरोप पाठवला. का मी न सांगता खरी भगवंताचा मी तो शब्द सांगतो तुम्हाला. दृष्टांत कशासाठी सांगितला की त्याला काय म्हणा, तू जसा जन्माला आला होता तसा आंघोळ करून माझ्या समोर ये. काय सांगितलं, तू जसा जन्माला आला होता तसा माझ्या समोर ये. म्हटलं ठीक आहे, पण आता भगवंताला वाटलं हे पुढं काय होणार आहे. ज्या टायमाला मला त्याला गंधारीने सांगितलं मी त्याला दृष्टीनं बघणार आहे, बर मग बघणार होती म्हणजे त्याला काय करणार होती, ती पूर्ण आपल्या डोळ्या वाट जी शक्ती होती, जी तपाच शक्ती होती, पावर होती, तर ती सगळी कोणाला देणार होती, दुर्योधनाला. म्हणून त्यांनी सांगितलं तू जसा जन्माला आला तसं माझ्या समोर आहे. मग त्याला दुर्योधनाला निरोप पाठवण्यात गेले. तर दुर्योधनाने स्नान वगैरे केलं आणि स्नान केल्यानंतर दुर्योधन रस्त्याने येतो. आता रस्त्याने येत असला तर भगवंताला काही सांगायची गरज नाही मला. त्याला भूत भविष्य वर्तमान सगळ्या काळाचं ज्ञान असतं. नवे काळच याच्यापासून आहे. हा काळच काय आहे, भगवंतापासून आहे. मग भगवंताला कळल्यानंतर भगवंत तिकडं रस्त्याने ते जसा येत होता, भगवंत त्याच्या विरुद्ध दिशेने तिकडे जायला गेले आणि मग ते समोर दिसले. मग म्हणले काय दुर्योधना, म्हटले काय नाही. अरे पुढे चालला, म्हटले तू या अवस्थेमध्ये. म्हटले मला मातेने बोलवलं आणि ह्या अवस्थेमध्ये म्हणजे ज्यांनी तुला जन्म दिला, आता तू त्या अवस्थेमधला राहिला का बाळा, बरोबर आहे का. हा मग नाही माझ्या आईची आज्ञा आहे. अरे पण मूर्ख, तू आईची आज्ञा केव्हापासून पाळायला लागला. कोणाला म्हटले, दुर्योधन. नाही, जरी तुझ्या आईने तुला बोलवलं असलं तर पण काही गोष्टी शास्त्रामध्ये एक वाक्य आहे, लोकविरुद्धम न आचरण, लोकांच्या विरुद्ध आचरण करू नये. मग असं भगवंतानी म्हटल्यानंतर भगवंतांनी त्या टायमाला लिहिलेला म्हणजे केली तिथं त्याला आडवे गेले. तर त्यांनी काय लावलं, आपल्या शरीरावर केळीचं पान लावलं. आता तुम्हाला पुढचं गंमत सांगतो. तर केळीचं पान लावून आल्यानंतर ज्या टायमाला गांधारी मातेने डोळे उघडले तर त्यांनी पूर्ण चेहऱ्यापासून पूर्ण शरीरापर्यंत आपल्या तपाची शक्ती ओतली. पण मग बोली कशी होती की विवस्त्र यायचं. कसं यायचं, विवस्त्र यायचं. दुर्योधन तसं आलं नाही. शरीराला काय लावलं तिने, केळीचे पानं लावले. आणि ज्या टायमाला शक्ती सोडली तर ती शक्ती त्या केळीचे पान ज्या अवस्थेमध्ये जेवढ्या जागेवर होते तिथं ती शक्ती पोहोचली नाही. शक्ती पोहोचली बी नाही, पण ती शक्ती पोहोचू नये म्हणून हे कोण आडवं आलं, भगवंता. आणि त्याला मारण्यासाठी भीमाने काय प्रतिज्ञा केली होती, मांडी तोडणार म्हणून. जर भगवंत तिथे गेले नसते तर भीमाची पण प्रतिज्ञा पूर्ण झाली. कामे न सांगता करी सर्व सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे. म्हणजे भगवंताचा तो व्रतच आहे, तो न सांगता करतो. याच्यात एक तुम्हाला गोड दृष्टांत सांगतो. आपली वेळ संपत आलेली आहे. आपण मनुष्यामध्ये आणि भगवंतामध्ये हा फरक आहे. तुम्हाला पहिले मी 3 प्रकार सांगतो. काही माणसं सांगकामे फक्त ऐकतात, पुढे काही करत नाही. काही काय करतात, सांगितलं तेवढंच करतात. आणि काही माणसं असतात न सांगतात. तर भगवंत त्यापैकी एक आहे. असे शहरातले मनुष्य मी नेहमी दृष्टांत सांगत असतो. गुरुवारी बाबांनी सांगितलेला की 2-3 मुलं होते आणि त्यांना काही कामच भेटाना. मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे लागल्या. ते म्हणले चला आपण कुठंतरी काम शोधत जाऊ. काम शोधत ते एका गावामध्ये गेले आणि गेल्यानंतर एका वाड्यामध्ये गेले. म्हटले
गावकरी तिथले जे सरपंच वगैरे होते त्यांना म्हटले आम्हाला काही काम द्या. म्हटलं काही अडचण नाही, सांगितलं काम काय करायचं ऐकायचं, पण बाबा एवढ्याचं काही काम नाही. म्हटले तुम्ही अजून 2-3 तर नाही तर एक जण आमच्याकडे थांबा, दुसरीकडे बघा. म्हटलं ठीक आहे. मग एक जण तिथं कामाला गेला. सरपंचाच्या घरी मोठे शेतकरी होते. कामाला गेल्यानंतर त्यांच्याकडे पाहुणे आले आणि हा व्यक्ती काय झाला त्या बैठकीमध्ये जाऊन बसला. तर मग ते म्हटले अरे आपले धाकटे मालक शेतात गेलेले आहेत. कोण धाकटे मालक, तू काय कर त्यांना भाकरी पोहोच करून ये. म्हटले बरं. मान हल्लेली पट्ट्या तिथंच बसल्यानंतर ते पाहुणे वगैरे निघून गेले आणि त्यांनी पाहिलं आता भाकरी देऊन आला का काय. म्हटले काय छोट्या मालकाला भाकरी देऊन आला का. म्हटले नाही, तुम्ही काय सांगितलं होतं कामाला राहताना, सांगितलेले काम ऐकायचे, काय करायचे ऐकायचे. म्हणले अरे पठ्ठ्या तुला कोणता गुरु होता, भाकरी दे. म्हणले असं नसतं, सांगितलेले काम काय करायचे आता करायचे असते. म्हटले बरं जा. म्हणले आपलं आहे ना 4-5 एकर ऊस आहे, तर तो खांदून झालेला आहे, त्याच्यातलं जवळजवळ 20-25 गुंठे खांदायचे राहिलेले, ऊस खांदून घेऊ. काय म्हणले ऊस खांदा. हा आता हा पठ्ठे गेला ऊस खांदायला. तिने काय केलं, चांगली मोठं कुदळी घेतली आणि हाणायचं दमका काट टिपूरवर फेक मारला. ऊस काय करायला लावलं होतं त्यांनी, खांदायला लावला होता. खांदला बिनला ऊस आणि बसला झाडाखाली. पाटील आले तेवढे सरपंच. म्हणजे काय केलं, त्यांना वाटलं आपल्या शेतात आलं, शेतीचं सगळी काळी भंगार झाली 20-25 गुंठे. याने काय केलं, ऊस खांदायचा होता, म्हणजे त्याच्यातलं काय करायचं होतं, गवत काढायचं होतं. याने सांगितलेलं काम ऐकलं, पण काय केलं, सगळा ऊसाचे टिपरच काढले. मग ऊसाचे टिपर काढले. पाटील संतापले. म्हणले आता तू काय कर, तुझा न्याय निवड गावातच होईल. म्हणले सगळं गोठुडा बा आणि गावात घेऊन चल. म्हणले सगळं काय सगळं त्याला झेपत तेवढं त्यांनी गोठुडं बांधलं आणि आला डोक्यावर घेऊन. आणि ते सकाळी घरी तिकडून निरोप कळालाच होता घरच्या लोकांना, याने आता ऊसाचा सगळा पट्ट्या बोळ केला. ते गोठुडं आला आणि नेमकं म्हातारी आजी दारात बसली होती, तळतळच करीत होती, तळतळ. मग म्हणे आजी गठुडं कुठं टाकू. ते म्हणले टाक माझ्या डोक्यावर. यांनी माग पुढं पावा. हा काय केलं, डायरेक्ट डोक्यात. ते राहिलं का नाही मी काय तिथं पाहिला नव्हतं. सांगायचं तात्पर्य काय, असे भक्ताची घरी कामे न सांगत तरी मनुष्य काय असतो, जेवढं सांगत तेवढं करतो. काही जण सांगत ते फक्त ऐकतात, पण भगवंतच असे. महाभारतामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, श्रीमद भागवतामध्ये, की भगवंताला जिथं आवश्यकता वाटली की तिने काय केलं, न सांगता गोष्टी काय केल्या, पूर्ण केल्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात असे भक्ताची घरी कामे न सांगता. 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की भगवंत कसा आहे, अनाथाचा बंधू, अंगी असे हा संबंध. परमात्मा कसा आहे, तर जे अनाथ आहे त्यांचा तो बंधू आहे. आणि मग तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये इच्छा प्रकट करतात की आता काय करतो का म्हणे,
कामे न सांगता कामे न सांगता कामे न सांगता कामे न सांगता भावे देवा सत्वावे असे भक्ताची घरी कामे सांगता करी. तुकोबराय काय सांगतात की जे भक्त अव्याप्ती अतिव्याप्ती असंभव दोष रहित आहे तर तुम्ही काय करा त्यांना तुका म्हणे भावे म्हणजे प्रेमाने आणि सत्ता राबवावे. तुम्ही जे भक्तांना काम दिलेलं आहे त्याचं जतन करावे. कामे न सांगता करी झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. आणि भाऊंनी माझ्याकडं अचानक सेवा दिलेली आहे. ट्रस्टी मंडळ असेल ते मी नाहीच म्हणत होतो बाबांना, कारण 15-20 दिवसापासून का मोठ्या माणसासमोर तुम्हाला सांगितलं उभा राहायचं म्हणून काहीतरी तिथं चिंतन पाहिजे. तरी माऊली ते मला म्हटले की तुम्ही काय नाही माऊलींच्या समोर उभा राहा, तुमची इच्छा नसताना सुद्धा माऊली ओढून घेतील. अशा प्रकारे माऊलींची तुमची सगळ्यांची आज सेवा झालेली आहे. सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो. सेवा समाप्त करतो. ज्ञानेश्वर महाराज गुरुवारी महाराज 2 मिनिट